माझी कुठलीही चूक नसताना जी कारवाई झाली. आणि मला सगळ्यात वाईट याचं वाटतं की संजय राऊत साहेबांना मी तर ट्विट केलं. मला संजय राऊत साहेबांना मी मानतो याच्यासाठी की तो माणूस कणखरपणे भूमिका मांडतो, पक्षाची भूमिका मांडतो. दुसरं तिसरं कोणी ती ट्विट केलं असताना तर मला वाईट नसतं वाटलं, पण संजय राऊतांनी ते ट्विट केलं याची मला वेदना आहे, खंत आहे. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी मिळाली होती, मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे कृष्णा पाटील डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत कृष्णा डोणगावकर आहेत. काय प्रतिक्रिया आहे? पहिली, तुमची हकालपट्टी केली आहे पक्षाने, खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आणि एकीकडे मी स्वतः पक्षाला सांगितलं होतं की पर्यायी उमेदवार द्या. म्हणजे ज्यावेळेस माझी उमेदवारी जाहीर करायची त्याच्या आधी सांगितलं होतं की पर्यायी उमेदवार तुम्ही देऊन ठेवा. परिस्थिती निवडणूक एकत्रित सगळं जे वातावरण झालं होतं ते काही निवडणूक लढण्यासारखी राहिली नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जिल्हा बँकेची निवडणूक लागली होती. त्याच्या ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर केली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी जिल्हा बँकेची निवडणूक लागली होती. हे सगळं तुम्हाला माहिती होतं ना आधी की असं लागणार आहे म्हणून? नाही, जिल्हा बँकेची निवडणूक अचानक लागली, माहीत नव्हतं मला. आणि ती लागली नसताना देखील मी सांगितलं होतं की तुम्ही पर्यायी उमेदवार देऊन ठेवा. ही निवडणूक काही सोपी नाही, याच्यात खर्च करावा लागला असता. आणि खर्च करूनही ते यश मिळेल अशी काही परिस्थिती राहिलेली नव्हती. कारण की शिंदे सेनेचे लोक त्या मिटिंगा झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या ते रिस्पॉन्स देत नव्हते. आणि म्हणून बळजबरीच कोरड्या उडीत उडी घ्यायला सांगणं हे चुकीचं आहे. आम्हाला जिल्हा परिषदेत मला साधं स्थायी समिती नाही दिली, मला गटनेतापद नाही दिलं, मी सिनियर सदस्य असताना. आणि मला विधानसभेची उमेदवारी देतं, विधान परिषदेची. ठीक आहे, पक्षाचा परिस्थिती वाईट होती आणि आहे, आपण लढलं पाहिजे या भूमिकेतनं आम्ही फॉर्म भरला होता. परंतु पर्यायी उमेदवार होता ना. असं आहे की तुम्ही जिल्हा परिषदला म्हणता लढलं पाहिजे, विधान परिषदेला म्हटलं की लढाईसारखी परिस्थिती नाही. जिल्हा परिषदेला मी काय झालं की आमचीच काही माणसं फुटली होती आणि ती उघडी पडावीत म्हणून मी ती जिल्हा परिषदेचं सभापतीपद लढवण्यासाठी प्रयत्न केला होता. आणि त्यावेळेसही आमची जर माणसं बाजूला गेली नसती उद्धव साहेबांच्या पक्षाची, तर शिंदेच्या लोकांनी आम्हाला येऊन मतदान केलं असतं, आम्ही जर सगळे सोबत असतो तर. दुसरं आणखीन असं की तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी ज्यांनी ही उमेदवारी माघार घेतली तिथं आर्थिक सेटलमेंट झाल्याचा आरोप केला. बघा, आमच्या पक्षाच्या एका कोकणातल्या जागेवर ती निवडणूक झाली, माघार घेतली आणि तिथं आर्थिक सेटलमेंटचा राऊत साहेबांनी सांगितलं कुठंतरी सोपीटेलला ते व्यवहार झाला. तिथं ती निवडणूक स्वतः तो उमेदवार राणेंबरोबर गेला आणि त्यांनी ते विड्रॉ केलं. माझ्या इथं ही निवडणूक बिनविरोध नाही झाली ना. माझी जर निवडणूक बिनविरोध झाली असती तर ती सेटलमेंटला तुम्ही म्हटले असते तर वाव होतं. त्या उमेदवारानं माझ्यामध्ये काय 5-25 मताचा आमच्या दोघांचा मताचा फरक पडणार आहे का? कशासाठी तिथं सेटलमेंट? बिनविरोध झाली. मी जर धोक्यात आणलं असतं पक्षाला का आम्ही उमेदवारी ठेवतोय, तुम्ही ते फॉर्म मागं घ्यायला लावा, आणि नंतर मी माझा गुपचूप भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या मदतीनं जर विड्रॉ केला असतं तर ती गद्दारी ठरली असती, ती सेटलमेंट झाली असती. इथं बिनविरोध जर होणार नाही, कायसाठी सेटलमेंट करतील? मी काही फार 2 जिल्ह्याचा नेता थोडी आहे किंवा मला ते मतदान मिळणारच होतं. आता पुढची भूमिका काय? पुढची भूमिका अशी आहे, मी उद्धव साहेबांच्या समोर हा विषय मांडणार आहे. चुकीच्या पद्धतीनं जर ते मला काढणार असतील तर शेवटी पक्ष त्यांचा आहे. परंतु हे माझी कुठलीही चूक नसताना जी कारवाई झाली. आणि मला सगळ्यात वाईट याचं वाटतं की संजय राऊत साहेबांना मी तर ट्विट केलं. मला संजय राऊत साहेबांना मी मानतो याच्यासाठी की तो माणूस कणखरपणे भूमिका मांडतो, पक्षाची भूमिका मांडतो. दुसरं तिसरं कोणी ती ट्विट केलं असताना तर मला वाईट नसतं वाटलं, पण संजय राऊतांनी ते ट्विट केलं याची मला वेदना आहे, खंत आहे. आणि मी माझी बाजू मांडणार आहे. याच्यावरती पक्षांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा निर्णय, परंतु मला स्वतःला ही कारवाई झालेली चुकीची आहे असं मला वाटतं. धन्यवाद. हे होते कृष्णा पाटील डोणगावकर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षाने जी हकालपट्टी केली आहे ती दुर्दैवी आहे आणि आपलं म्हणणं ते उद्धव ठाकरे समोर मांडतील. मात्र हे करत असताना संजय राऊतांनी ट्विट करणं हे वेदनादायी होतं हे सांगायला ते विसरले नाहीत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.